नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र कृषी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोसंबीच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आपल्याला समोर जे काही दिसतंय ते गाजर गवत, ज्याला आपण काँग्रेस गवत देखील म्हणतो, याची जर जवळून परिस्थिती पाहिली तर कशा पद्धतीने ते जळालेलं आहे आपण पाहू शकता। यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना समजायला लागलं की ग्लायफोसेट जे येते, ग्लायफोसेटने गाजर गवत जे येते व्यवस्थितपणे कंट्रोल होत नाहीये किंवा नियंत्रित होत नाही। तर शेतकरी बांधवांनो, आपण इथं पाहू शकता, इथं जे साधारणतः 2 ते 3 फुटाचं गाजर गवत आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे। तर या प्लॉटवर नेमकं कुठलं तणनाशक मारलेलं असेल त्याची आपण माहिती घेऊ। दुसरी गोष्ट, इथं जे गाजर गवत आहे जवळपास 2.5-3 फुटाचं जे गाजर गवत दिसतंय, तर एवढं मोठं गाजर गवत होतं तोपर्यंत आपलं दुर्लक्ष झालं नाही पाहिजे ॲक्च्युलीमध्ये, कारण हे पिकासाठी नुकसानकारक आहे। याच्याने वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव देखील आपल्या पिकावर येत असतो। तर पहिली काळजी केली पाहिजे की योग्य वेळेला हे तणनाशक मारलं गेलं पाहिजे। जे तणनाशक आता इथं मारलेले आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ। या प्लॉटवर हार्मेंट्री हे स्वाल कंपनीचं जे तणनाशक आहे नवीन आलेलं, की जे मुख्यतः प्राधान्याने शेतकरी फळपिकांसाठी वापरता। हार्मेंट्रीचा डोस काय आहे त्याची आपण माहिती घेऊ। हार्मेंट्रीज का वापरावं त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ। हार्मेंट्रीचा जो डोस आहे तो 1 एकरसाठी 400 ग्रॅमचा आहे। 15 लिटरचा पंप असला तर आपल्याला 9 ग्लास पाणी घेऊन ते मिक्सचर करून आपल्याला 10 पंप त्यात करता येतील। जर 20 लिटरचा पंप असला आपला तर 7 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात 400 ग्रॅमचं पाऊच येतं ते आपण त्यामध्ये टाकून 8 पंप करू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, हार्मेंट्री का वापरलं गेलं पाहिजे, हार्मेंट्री जे ते फळपिकांसाठी का वापरलं जातं आहे, शेतकऱ्यांचा अनुभव त्याबद्दल पॉझिटिव्ह कशामुळे येतोय त्याची आपण आता माहिती घेऊ। तर शेतकरी बांधवांनो, ग्लुफोसिएट अमोनियम हा जो कंटेंट आहे तो खास करून फळपिकांसाठी शेतकऱ्यांचं पहिलं प्राधान्य राहण्याचं कारण म्हणजे ते मातीला स्पर्श झाल्यानंतर न्यूट्रल होतं। स्पर्शजन्य असल्यामुळे ज्या पानावर ते पडेल तेवढाच भाग हा जळील, म्हणजे पिकाच्या ज्या कुठल्या पानावर पडेल तेच पान त्याच्याने जळेल। त्यामुळे तण देखील चांगलं आपल्याला ओलं होऊ देणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जेवढा हिरवा भाग राहतो तेवढा याच्याने जळतो। त्यामुळे ज्यावेळेस आपलं झाड किंवा कुठलाही फळबाग असतो त्याचा जो बुंदा असतो तो राखाडी कलरचा झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये जर ते उडलं तर त्याच्याने कुठल्याही प्रकारचं नुकसान हे त्या ठिकाणी होत नाही। जरी नुकसान होत नसलं तरी आपण काळजीपूर्वकच मारणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने ज्यावेळेस राखाडी कलरचा बुंदा होऊन जातो, जे खोड ज्यावेळेस राखाडी कलरचं होतं त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात त्यावर उडलं तर काही नुकसान होत नाही। तर शेतकरी बांधवांनो, हार्मेंट्री जे आहे ते काय डोस घ्यायचा ते देखील आपण याच्यामध्ये सांगितलं, का वापरावं ते देखील सांगितलं। कारण कुठलंही फळपीक जे ते बहुवार्षिक असतं, ते 6 महिने किंवा वर्षभराचं पीक नाही आहे। बहुतेक पिकं जे आपण 2 वर्ष 3 वर्ष, काही पिकं जसं केळी एखाद्या वर्षासाठी आपण 1 वर्षाचं पीक आहे, मोसंबी पपई हे जे 1, 2 किंवा 3 काही फळपिकं 10-10 वर्ष देखील राहतात। त्यामुळे त्याचा रूट झोन चांगला मजबूत ठेवण्यासाठी हार्मेंट्री सारखं तणनाशक वापरणं ही काळाची गरज आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र कृषी या चॅनलवर आपल्याला
अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। वेगवेगळे नवीन प्रोडक्ट आलेले किंवा मार्केटमधील नवीन काय आहे शेतीसाठी उपयुक्त अशी माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। धन्यवाद।